उद्यापासून सुरू होणाऱ्या गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर त्याचप्रमाणे आगामी ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर वरील दोन्ही सण उत्साहात परंतु शांततेमध्ये साजरे व्हावे, या उत्सव कालावधी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये व गालबोट लागू नये या दृष्टीने पोलीस प्रशासनाकडून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 163 खाली काही रेकॉर्डवरील व्यक्तींना संगमनेर तालुका व अकोले तालुका अर्थात संगमनेर पोलीस उपविभागामध्ये प्रवेश बंदीचे प्रस्ताव तयार करून सादर करण्यात आले होते। उपविभागामधील एकूण 62 व्यक्तींवर असे प्रवेशबंदीचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत। यामध्ये संगमनेर शहर रोहिदास काशीनाथ बर्डे राहणार सुकेवाडी, संदीप भाऊसाहेब दळवी राहणार समनापूर आणि इतर असे एकूण 20 जणांवर प्रवेशबंदीचे आदेश काढण्यात आले आहेत। त्याचबरोबर संगमनेर तालुक्यामधील दिगंबर भगवंता गायकवाड राहणार वडगावपान, प्रमोद दादा निळे राहणार नांदुरी दुमाला आणि इतर असे एकूण 10 जण, अकोले शहरातील दत्तात्रय निवृत्ती खरात राहणार कोतुळ, विजय बाबूराव खरात राहणार कोतुळ आणि इतर असे एकूण 10 जण, राजूरमधील किसन सुरेश चोथवे राहणार राजूर, देवराम लहानू सामेरे राहणार देवगाव आणि इतर असे एकूण 10 जण, त्याचप्रमाणे घारगाव यामधील भाऊ बाळा पवार राहणार जाबूत, गौराम ठकाजी फटांगरे आणि इतर असे एकूण 5 जण आणि आश्वीमधील विजय फिलिप कदम, सोमनाथ बबन गायकवाड असे एकूण 7 अशा 62 जणांवर ही कारवाई करण्यात आली आहे। संगमनेर शहर, संगमनेर तालुका, घारगाव व आश्वी पोलीस स्टेशन हद्दीतील व्यक्तींना संगमनेर तालुका महसूल सीमेत प्रवेश करण्यास तर अकोले व राजूर पोलीस स्टेशन हद्दीतील व्यक्तींना अकोले तालुका महसूल सीमेमध्ये प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे। या प्रवेशबंदीचा कालावधी हा दिनांक 7/9/2024 चे दुपारी 12 वाजेपासून ते दिनांक 17/9/2024 चे दुपारी 12 वाजेपर्यंत आहे। सदर आदेशांची बजावणी संबंधित व्यक्तीवर करण्यात आलेली असून या 10 दिवसाच्या कालावधीमध्ये या व्यक्ती संगमनेर तालुका किंवा अकोले तालुका महसूल हद्दीमध्ये आढळून आल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात येईल। विशेष करून पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध दारू विक्रेते त्याचप्रमाणे वारंवार गुन्हे करण्याची सवय असणाऱ्या व्यक्तीविरुद्ध सदरची कारवाई करण्यात आलेली आहे। गावकरी न्यूजसाठी ब्युरो चीफ डॉक्टर विश्वासराव आरोटे, कळसुबाई शिखरावरून।